रसिक श्रोते हो, नमस्कार. मी निर्मला नगरकर. संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनःपूर्वक स्वागत आहे. मागच्या 1-2 भागांपासून आपण शंकर महादेव आणि त्यांच्या कुटुंबावर रचलेली चमत्कृतीपूर्ण सुभाषितं पाहत आहोत. आजच्या भागातही अशीच 2 चमत्कृतीपूर्ण सुभाषितं आपण पाहणार आहोत. तसं शंकर भगवानांना अनेक नावं आहेत, माता पार्वतीलाही अनेक नावं आहेत आणि त्यांची जी 2 मुलं गणपती आणि कार्तिकेय यांना पण अनेक नावं आहेत. त्यांच्या नावांचा अर्थ आणि शंकर महादेवांची असीम कृपा झाल्यानंतर मिळणारं जे फळ आहे ते यांच्यामधला विरोधाभास या कविमनाच्या सुभाषितकारांनी अगदी नेमका टिपला आहे आणि त्याच्यावर अतिशय सुंदर अशी श्लोकरचना केलेली आहे, सुभाषितांची रचना केलेली आहेत. अशीच 2 सुभाषितं आपण या भागामध्ये पाहणार आहोत. या दोन्ही सुभाषितांचा अर्थ साधारण सारखाच आहे, म्हणून ही दोन्ही सुभाषितं आपण एकाच भागात पाहणार आहोत. पहिलं सुभाषित किंवा श्लोक असा आहे: स्वयं स्थाणुरपर्णा स्त्री विशाखस्तनयः स्मृतः तथापि कुरुते छायां भवतापपापहारिणीं. स्थाणू हे शंकराचं एक नाव आहे, म्हणून पहिल्या ओळीमध्ये म्हटलेले स्वयं स्थाणू. शंकर महादेव स्वतः स्थाणू आहेत. स्थाणू हे शंकराचं एक नाव असलं तरी स्थाणू या शब्दाचा अर्थ आहे खांब किंवा झाडाचा बुंधा, ज्याला फांद्या पानं काहीच नाहीत असा. स्त्री अपर्णा या शंकरांची, स्थाणू हे नाव असलेल्या शंकरांची पत्नी कोण आहे तर ती आहे पार्वती आणि तिचं नाव आहे अपर्णा, हे तिचं दुसरं नाव. स्वतः स्थाणू किंवा झाडाचा बुंधा, ज्याला पानं फांद्या काहीच नाही, आणि अपर्णा ही त्यांची पत्नी. अपर्णा याचा अर्थ ज्याला पानं नाहीत अशी वनस्पती. आणि पार्वतीचं एक नाव म्हणजे स्वतः स्थाणू, त्यांची पत्नी आहे अपर्णा. एक आहे झाडाचा बुंधा आणि पत्नीचं नाव आहे अपर्णा, म्हणजे तिला पण पानं नाही आहेत अशी. विशाखस्तनयः स्मृतः, आणि मुलगा कोण तर विशाख. तनय म्हणजे मुलगा, तो कोण आहे तर विशाख. विशाख हे कार्तिकेयाचं एक नाव आहे आणि विशाख याचा अर्थ आहे ज्याला फांद्या नाहीत असा. म्हणजे सगळं कुटुंब कसं झालं, स्वतः झाडाच्या बुंध्यासारखा स्थाणू, पत्नी अपर्णा जिला पानच नाही आहेत, आणि मुलगा काय विशाख ज्याला फांद्या नाही आहेत असं. ही त्यांची स्थाणू, अपर्णा आणि विशाख ही शंकर, पार्वती आणि कार्तिकेयांची नावं आहेत. आणि त्यांचा दुसरा अर्थ पण असाच आहे की स्थाणू म्हणजे बुंधा, झाडाचा बुंधा ज्याला फांद्या पानं काहीच नाहीत. अपर्णा म्हणजे पार्वती आणि अपर्णा म्हणजे ज्याला पानच नाहीत अशी वनस्पती. आणि कार्तिकेयाचं नाव आहे विशाख. विशाख या शब्दाचाही अर्थ आहे ज्याला शाखा म्हणजे फांद्या नाहीत असा तो विशाख. या सगळ्या नामांची आणि शंकर जर प्रसन्न झाल्यावर जी कृपा करतात, जे फळ देतात, त्यातला विरोधाभास इथे कवीनं टिपलेला आहे. पुढच्या ओळीमध्ये म्हटले तथापि कुरुते छायां भवतापपापहारिणीं. तरीसुद्धा म्हणजे स्वतः खांबासारखा आहे ज्याला फांद्या नाही, पानं नाही, पत्नी आहे अपर्णा जिला पानं नाहीत, आणि मुलगा आहे विशाख ज्याला फांद्या नाहीत. एवढं असूनसुद्धा इतकी दाट छाया ते करतात. तथापि कुरुते छायां, ती सावली देतात. ती कशी आहे सावली, ती साधीसुधी नाही आहे. सावली कशी आहे, भवतापपापहारिणीं. शंकर महादेवांची कृपा झाली तर या भवतापापासून, पापांपासून मुक्ती देणारी अशी ती सावली ते देतात. साधे वृक्ष ज्यांना भरपूर फांद्या, पानं, फुलं आहेत असे वृक्षसुद्धा सावली देतात, पण ती सावली फक्त देहाचा ताप नष्ट करते. आणि शंकर भगवान जी सावली देतात, स्वतः स्थाणू असून, पत्नी अपर्णा असून आणि मुलगा विशाख असूनसुद्धा जी छाया देतात ती मात्र भवतापपापहारिणी असते. या भवतापाचे, या प्रपंचातला सगळा ताप, सगळी पापं दूर करणारी अशी सावली शंकर भगवान देतात. किती वैचित्र्यपूर्ण सुभाषिताची रचना केलेली आहे. अर्थांमधला विरोधाभास बरोबर इथे टिपला आहे. पुढचा श्लोक जो आहे तो सुद्धा अगदी असाच आहे, अर्थ हाच आहे, फक्त रचना वेगळी आहे. तो पण श्लोक ऐकूया.
स्थाणुः स्वयं मूलविहीन एव पुत्रो विशाखो रमणीयपर्णा परोपनीतैः कुसुमैरजस्रं फलत्याभीष्टं किमिदं न चित्रं. स्थाणुः स्वयं म्हणजे स्वतः स्थाणू, मगासारखाच अर्थ आहे. स्थाणू म्हणजे झाडाचा बुंधा किंवा खांब, ज्याला मूलविहीन एव, असा बुंधा की ज्याला मुळंसुद्धा नाहीत. पुत्रो विशाखो, त्यांचा मुलगा आहे विशाख म्हणजे कार्तिकेय. हे कार्तिकेयचं एक नाव आहे आणि त्याचा दुसरा अर्थ काय आहे, ज्याला फांद्या नाहीत असा. रमणीत्व अपर्णा, रमणी म्हणजे स्त्री किंवा पत्नी. शंकरांची पत्नी आहे ती अपर्णा आहे. पार्वतीचं एक नाव आहे अपर्णा. अपर्णा म्हणजेच पार्वती आणि अपर्णा याचा अर्थ आहे ज्याला पानं नाही आहेत अशी वनस्पती. असं असलं तरी मग यांना फुलं कुठून येणार? स्वतः स्थाणू असल्यामुळे त्याला मुळंसुद्धा नाही आहेत. पत्नी अपर्णा आहे, पुत्र विशाख आहे, म्हणजे फांद्या नाही, मुळं नाही, मग फुलं कुठून येणार? तर परोपनीतैः कुसुमैः, दुसरे लोकच त्यांना फुलं वाहतात, पण ती फुलं वाहिल्यानंतर अजस्रम फलत्य अभीष्टम, दुसऱ्या लोकांनी जी फुलं वाहिलेली असतात भक्तिभावाने, आणि फक्त भक्तिभाव पाहून शंकर महादेव प्रसन्न होतात आणि इतकं अभीष्ट वरदान आपल्याला देतात की स्वतःकडं पानं फुलं फांद्या काहीही नसलं तरी दुसऱ्यांची फुलं त्यांना वाहिलेली असतात आणि त्या फुलांनी ते इतके प्रसन्न होतात आणि इतकं काही अभीष्ट म्हणजे इतकं कल्याण करतात. ह्यातमध्ये काही किती वैचित्र्यपूर्ण आहे ना, किमिदम न चित्रम, हे किती विचित्र आहे, वैचित्र्यपूर्ण आहे. अशी ही दोन सुभाषितं शंकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावांवर आणि त्यातील विरोधाभासावर सुभाषितकारांनी रचलेली आहेत. जर आपल्याला हे आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागामध्ये अशाच एका छानशा सुभाषितासह भेटूया. धन्यवाद.